नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ म्हणजे लसणाच्या पातीपासून तयार केले जाणारे आयते घावन किंवा कोणी याला चिलासुद्धा म्हणतात। अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा हा पदार्थ, खायला खूप चविष्ट असा लागणारा हा पदार्थ आज आपण बघणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आपण बघणार आहोत ही मेथीची भाजी आहे। मी स्वच्छ अशी धुवून छान कापून घेतली आहे। हा सांबार आणि हा लसणाच्या पात्यांपासून आपण आयते करणार आहोत। ते पाते आपल्याला स्वच्छ असं बारीक धुवून कापून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथं मिरची आणि टोमॅटो लागणार आहे। तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला हा सर्व मिश्रण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। नंतर इथं मी तांदूळ घेतले आहे। आपल्याला हे तांदूळ 1 दिवसाच्या आधी भिजत घालून ठेवायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि जिरं टाकून आपल्याला त्यामध्ये तांदळाचा पीठ टाकायचा आहे। तांदळाचा पीठ इथं जवळपास मी 2 प्लेट टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदळाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे हा आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। पाण्याचं प्रमाण सुरुवातीला थोडं कमीच करा आणि सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर जर तुम्हाला गरजेनुसार पाणी लागत असेल तर पाणी टाकू शकता। अशा प्रकारे इथं माझा बॅटर तयार आहे। गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। अगदी थोडं तेल टाकून आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने आयते तव्यावर टाकायचे आहे। अगदी मस्त जाळीदार असे आपले आयते तयार होतात। इथं मी 2 ते 3 मिनिटं आयत्यावर एक प्लेट झाकून ठेवलेला आहे आणि इथं आपला आयता थोडा शिजवून घेतलेला आहे। अशा प्रकारे थोडं तेल टाकून आपल्याला अगदी सराट्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हे आयते हळूवारपणे काढायचे आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला आयते छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं मी दुसऱ्या साईडनं पण आयता छान शिजवून घेत आहे। थोडं तेलाचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे जेणेकरून आयते हे कुरकुरीत होणार। अशा प्रकारे इथं मस्त जाळीदार असे आयते तयार झालेले आहे। दिसायला पण मस्त असे जाळीदार आणि खायला पण असे खमंग खुसखुशीत लागणारे हे आयते मस्तच तयार झाले आहे। तर अशा प्रकारे इथं मी सर्वच आयते तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आयत्याला कलर पण मस्त आलेला आहे आणि मस्त जाळीदार तयार झालेले आहे। हे आयते तुम्ही जेवणामध्ये, मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये अगदी सहज खाऊ शकतो आपण। ह्या आयत्यांसोबत कोणत्या चटणीची किंवा कोणत्या भाजीची गरज नसतो। अशा प्रकारे आपले इथं आयते मस्त तयार झालेले आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।